नमस्कार सर्वांना, सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना खरंच खूप वाईट वाटत होतं. म्हणजे आम्हाला तिघांना पण, कांचन, मी, आहो, म्हणजे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत होतं. आता पुढे व्हिडिओ बघून तुम्हाला समजेलच. तर आजचा व्हिडिओ ना खरंच म्हणजे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. म्हणजे रिलेशनशिप ना जवळ असल्यावर कसं असतं आणि जेव्हा ते लांब जाताना कसं होतं ना, ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मेन म्हणजे असं काही नसतं, नाती अशी ठरवून आपण बनवत नसतो. तर कोणी पण कोणाला जीव लावला ना तर ते नातं पूर्णपणे आपलं होतं, असं असतंय. आता खूप दिवस झालं आबू, प्रियाश, ओजस्वी, आई सगळेच आहेत ना, त्यामुळे घर एकदम असं भरलेलं होतं. आणि आज आज ते जाणार आहेत ना, त्यामुळे ना खूप वाईट वाटत होतं. खरं तर एक आठवडाभर झालं जरा थोडंसं वाईटच वाटत होतं, कारण ते जाणार आहेत आणि त्यासाठीच भाऊजी येणार होते. घ्यायचं तुझं अजून काय घ्यायचंय? कशाला हवा माराय, तुझ्याकडे नाही का? बरं घे. नाही आहे, नवीन घेते ते. होय, बरं घे. अजून काय टॉय राहिले तुझं? सगळं घातलं का? सगळं घातलं. काय काय आहे सांग बरं. हा आहे का अजून? हे कुणाचं आहे? तर अंशूचे सगळे टॉयज भरलेले आहेत. तिचं पॅकिंग चालूच होतं थोडं थोडं. आणि हे आहो आणि दोघे जेवायला लागले होते. तर पनीरची भाजी, चपाती आणि जिरा राईस असं बनवलं होतं कांचनने. तर बघू शकताय, आज ज्या मुलांमुळे ना घरात एवढा पसारा असायचा, थोडं काढले की थोडा पसारा व्हायचा, थोडं काढले की लगेच पसारा व्हायचा. तर तो आता इथून पुढे होणार नव्हता, त्यामुळे खूप वाईट वाटत होतं. आणि आई पण त्यांच्यासोबतच जाणार होती. आता आईची पण खूप सवय झाली होती आणि आई पण जाणार होती, त्यामुळे तर खूपच वाईट वाटत होतं. आणि आता अधिक महिना चालू असल्यामुळे ना आईची ओटी पण भरायची होती. आणि जाताना पण तिची ओटी म्हणजे मी भरणारच होते, जायचे म्हणून. आणि अधिक महिना अशी दोन्ही पण कारणं होती. तर त्यासाठी तर मी तिचं पाय पुजून घेतले होते आईचे. आता आईसाठी कितीही केलं ना तरी ते कमीच असतं, असं आहे. आता कांचनला पण तितकंच वाईट वाटत होतं, आई जाणार आहे. खरं तर माझ्यापेक्षा जास्त ना तिला वाईट वाटत होतं, कारण आईचं आणि तिचं बॉन्डिंग ना माझ्यापेक्षा जास्त आहे. माझा स्वभाव जरा थोडासा रागीट असल्यामुळे ना मी आईला थोडंसं कधी कधी ओरडायचे. तर मग कांचन समजवायची की म्हणजे असं गोड खाऊ नको, आईला शुगर असल्यामुळे गोड खाऊ नको, हे कर ते कर. औषधं गोळ्यांवरून जर काय म्हटले तरी कांचन तिला समजवायची छान प्रकारे, असू द्या आई, तुझ्यासाठीच म्हणतात, असं म्हणून. तर ओजस्वीला तिने घेतलं होतं, नावं पॅकिंग करायला लागलेले आहे, त्यामुळे मीच इथं पाय पुजून घेतले. कारण लहान मुलांना घेऊन जायचं होतं आणि ऊन खूप होतं, त्यामुळे आमची गडबड चालू होती की लवकरात लवकर जायचं, म्हणून इथं मीच ओटी भरून घेतली आईची. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी भरून घेतलेली आहे, जशी मला येते तशी. ब्लाऊज पीस, लसूण आणि नारळ, तांदूळ असे ठेवलेले आहेत. त्यात बऱ्याच ओटीच्या वस्तू नाही आहेत, हळकुंड वगैरे बाकीचं. तर जेवढं होतं तेवढ्यातच मी हे करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि नंतर मग आबूनी आणि कांचननी पण हळदी कुंकू लावून घेतला. तर आम्ही तिघी बहिणींनी ना एवढे 2 महिने एवढं एन्जॉय केलं आहे ना, एवढं मिळून मिसळून केलं आहे ना सगळं, की आमच्यात एकदा पण असे काही वाद वगैरे झालेले नाही आहेत दोघींमध्ये तर होतच नाहीत. पण आबूसोबत, कांचनसोबत असे म्हणजे झालेच नाहीत. कांचननीसुद्धा आम्हाला ना खूप छान प्रकारे आमच्यामध्ये ते मिक्स झालेले आहे. खूप दिवसातून आम्ही तिघीजण 2 महिन्यापर्यंत एकत्र होतो. तर आता बरेच वेळा आम्ही येतो 8-10 दिवसासाठी, पण कंप्लीट 2 महिने आम्ही एकत्र होतो आणि खूप छान प्रकारे आम्ही हे दिवस घालवले होते. त्यामुळेच ना खूप वाईट वाटत होतं. आणि पहिल्यांदा मी आबूला साडी घेतली होती, कारण तिचं लग्न झाल्यापासून अशी कधी वेळच नाही आली की ती आमच्याकडे राहायला आली होती. म्हणजे जास्त करून ती माहेरी यायची आणि मी तिच्याकडे येत होते. आम्ही दोघी पण ठरवून माहेरी यायचो.
आणि आता कांचन आल्यापासून आम्ही तिघी पण यायचो. तर त्यामुळे ना मी फर्स्ट टाईम तिला तिच्या चॉईसची साडी घेतली होती, की तिला कोणती पाहिजे साडी, असं माझं म्हणणं होतं की तिला साडी घ्यायची तिच्या चॉईसने, आणि त्यामुळेच मी घेतली होती. तर तिला पण खूप वाईट वाटत होतं, आणि तर तिला मी ती साडी घाल म्हणत होते, कारण मला बघायचं होतं की ती साडीमध्ये कशी दिसते म्हणून. तर तिची लहान मुलं असल्यामुळे तिने काही साडी घातली नाही, कारण साडी वगैरे घातली की नाही खुशीला लगेच समजतं आणि मग ती रडते. तिला ड्रेसवरच बघायची सवय आहे दोघांना पण, अंशूला आणि खुशीला पण. त्यामुळे मग तिनं नाही घातली. तर कांचनने पण इथे तिला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. आता बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तुम्ही सख्या बहिणी आहात का, मी आणि कांचन. खरं तर नाही म्हणताना ना मला खूप वाईट वाटतं की आम्ही सख्या बहिणी का नाही आहोत. म्हणजे आम्ही तिघीजण खरंच सख्या बहिणी असायला पाहिजे होतं, पण सख्या बहिणींपेक्षा पण आता आम्ही एकदम एकत्र आहे, एवढं क्लोज आहे कांचन, मी आणि आबू. आणि खरं म्हणलं ना तर मी नावालाच मोठी बहीण आहे, आबूची पण आणि कांचनची पण. लहानपणापासून तर मला आबूच आतापर्यंत सांभाळून घेत आलेले आहे. लहानपणापासून शाळेत जाताना येताना, किंवा शाळेत तिची शाळा अगोदर सुटायची, मग पाऊस वगैरे आला की छत्री घेऊन मला आडवं न्यायला यायचं. अशा बऱ्याच आठवणी आहेत, कारण लहानपणापासून ना जे मोठ्या बहिणीचं कर्तव्य असतं ना ते सगळं तिनंच पार पाडले माझ्या बाबतीत. त्यामुळे मला खरंच अधिक महिन्यानिमित्त ना म्हणजे मोठ्या बहिणीची खरं तर ओटी भरली जाते, पण मला तिची ओटी भरायची होती. आणि कांचनचं पण तसंच आहे. जशी कांचन आली ना तसं तर तीच मला मोठ्या बहिणीप्रमाणे सांभाळून घेते. तर ह्या दोघी पण माझ्यासाठी ना खरंच खूप महत्त्वाच्या आहेत. तर सगळ्यांनाच खूप रडायला येत होतं, आणि मला पण खूप रडायला येत होतं. आता मी आता जरी यांच्यासोबत चालले असले ना तरी पण आबू इथनं जाणार ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत होतं. आणि कसं आहे ना कधी मुलीला आपल्या सासरी जावंच लागतं, आणि मोठ्या बहिणीचं पण घर ना दुसरं माहेरच असतं. त्यामुळे आणि आहोंना तर ना सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं, कारण लहान मुलांची प्रियांशची आणि ओजस्वीची ना त्यांना खूप सवय झाली होती. अंशू तर ना त्यांनी कामाने येईपर्यंत वाट बघत बसायचा की काका कधी येणार आहे. काका आलं की माऊला घेऊन गार्डनला जायचं. मग कधी कांचन त्यांच्यासोबत जायची, कधी मी जायचे, कधी तर ती दोघंच जायचे, असं व्हायचं. आणि खुशीला तर ना तेच नेहमी घ्यायचे. कांचन आणि मी जरी स्वयंपाकात गुंतलो आणि आबूला दुसरं आईचं काही करायचं असलं तर ना तेच घ्यायचे, तेच तिला शांत करायचे, झोपवायचे. कुठं बाहेर जाताना पण त्यांच्याजवळच ती असायची. त्यामुळे तिला ना इतकी म्हणजे त्यांना तिची सवय झाली होती. तर त्यांना पण खूप रडायला येत होतं. खूप म्हणजे खूपच सॅड मोमेंट होता तो. आणि सगळे बघत होते साईडचे की एवढे सगळे इतके का रडत आहेत म्हणून. आणि खूप म्हणजे खूप, आता मी ते शब्दात नाही सांगू शकत, एवढं रडायला येत होतं. आणि आहोंला आणि कांचनला एकट्याला सोडून जायचं पण खूप वाईट वाटत होतं. तर बरेच दिवस झाला आहो पण जायचं, आज जायचं, उद्या जायचं म्हणत 8-10 दिवस काही कामावरती गेलेच नव्हते. त्यामुळे त्यांना येणं काही पॉसिबल नव्हतं आमच्यासोबत. त्यामुळे मग आम्ही त्यांना तिथे ठेवून आलो. मग भाऊजी आबूला आणि अंशूला त्यांच्या घरी सोडून तिथून पुढे आम्हाला चिकमहूरला सोडणार होते. कारण जर आमच्या इकडून जायचं म्हटलं महूदवरून कुंभारी तर खूप लॉंग डिस्टन्स झालं असतं मुलांसाठी. आणि अंशू आत्ता जस्टच आजारी पडून बरा झाला होता. त्यामुळे ना पहिल्यांदा भाऊजी म्हटले की तुम्हाला मी कुंभारी सोडतो आणि तिथून पुढे मग आम्हाला चिकमहूरला सोडायला येईल असं म्हणून. त्यामुळे मग आम्ही पहिल्यांदा कुंभारीला गेलो होतो. तर जाताना सारखं व्हिडिओ कॉल चालू होता कांचनचा की कुठेपर्यंत गेला आहे, कधी पोचल्यावर फोन करा, पाऊस आहे का, असं तसं. आणि ओजस्वीला तर बघा किती छान वाटायला लागले.
पप्पांच्या घरी जायला. आणि तिचा हा पहिला प्रवास होता गाडीतून. म्हणजे आता जसं तिला कळतंय असं, तर ती बघू शकताय तुम्ही सगळं असं बघायला लागले कुठे काय कुठे काय. अंशू दादाला ना उलट्या खूप होतात, त्यामुळे तो डायरेक्ट झोपला होता. झोपला तरच त्याला बरं वाटतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला ना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच आमच्या फॅमिलीचा ना एक भाग बनून राहावा, कारण मला प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडते. धन्यवाद.